मोठी बातमी इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्या संदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचा उल्लेख वकील असा केला. इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच भूमिका जाहीर केली आहे. मात्र काँग्रेसकडून याबाबत भूमिका जाहीर केली जात नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी माध्यमांमध्ये चर्चा सुरू होत्या. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्याविषयी चर्चा केली. याबाबत विचारलं असता प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटाचा उल्लेख वकील असा केला. इंडिया आघाडीत सहभागाविषयी आमचे वकील म्हणजेच शिवसेना बाजू मांडत आहे, प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 141 खासदारांचे निलंबन करण्यात आले. याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, संसदेची सुरक्षा धोक्यात असताना त्यावर गृहमंत्री आणि पंतप्रधान यांनी बोलावं अशी मागणी करणे हा खासदारांचा अधिकार आहे. मात्र त्यांना बोलू न देता त्यांच्यावर कारवाई केली जाणार असेल तर ते चूक आहे. त्याबरोबरच उपराष्ट्रपतींनी पदाची गरिमा राखणं आवश्यक आहे. उपराष्ट्रपती आहात म्हणून कसेही वागलात तर ते मान्य नाही. त्यामुळे उपराष्ट्रपतींनी पदाची गरिमा राखली नाही तर त्यांची मिमिक्रीही होणारच, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 1996 पर्यंत वॉच अँड वॉर्ड सिक्युरिटी ही संसदेची सुरक्षा व्यवस्था पाहत होती. ही सुरक्षा व्यवस्था लोकसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत येत होती. मात्र त्यानंतर या सुरक्षा व्यवस्थेचा स्टाफ कमी करण्यात आला आणि दिल्ली पोलिसांच्या स्टाफचा अधिक भरणा करण्यात आला. दिल्ली पोलीस थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी बोलायला हवं, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी 141 खासदारांच्या निलंबनावर बोलताना व्यक्त केले.